नामांकित वृत्तपत्र आणि मीडियांनी थोडी माहिती घेऊन बातम्या छापल्या पाहिजे असं वाटतं। श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान आहे, बावनकुळेचं प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट नाही आहे, प्रायव्हेट लिमिटेड संस्थाही नाही आहे आणि प्रत्येक 2 वर्षांनी अध्यक्ष बदलत असतात। मी अनेक काळापासून मागच्या वेळी 2 वर्ष होतो, मग आता पुन्हा 2 वर्षापूर्वी अध्यक्ष झालो। खरं तर 20 लक्ष भाविक येतात, रिन्युअल आहे, 1,48,00,000 रुपये भरायचे आहे संस्थानाला, मंदिराला। आणि धार्मिक स्थळावर अनिल देशमुखही माथा टेकून जातात, आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करून वडेट्टीवार फॉर्म भरतात। नाना पटोलेंचं आई महालक्ष्मी जगदंबा संस्थान हे नाना पटोलेला विचारा, त्यांची कुलदेवता आहे। नाना पटोले आई महालक्ष्मी कुऱ्हाडीचं दर्शन घेतल्याशिवाय फॉर्म भरत नाही आणि नाना पटोलेचं समर्थन आहे। खरं तर किती राजकारण करायचं एखाद्या वृत्तपत्रांनी मीडियानी। वाईट वाटतं की धर्मस्थळावर सुद्धा, धार्मिक स्थळावर, जगदंबेच्या आईच्या स्थळावर सुद्धा तुम्ही राजकारण करताय। लीज रिन्युअर आहे, 1,48,00,000 भरायचे आहे संस्थानाला, मंदिराला भरायचे आहे आणि त्यामुळं बावनकुळेंचं नाव घेऊन कुणाला जर आपल्या वृत्तपत्राची मीडियाला उंची वाढवायची असेल तर ठीक आहे असं मला वाटतं। अजित पवारांच्या अर्थ खात्याने असा शेरा दिला होता की या जागा देणं आवश्यक नाहीये, मात्र आपल्याकडनं दबाव होता आणि त्यातून ते झालं असंही म्हटलं जातं। आपणही असे प्रश्न विचारू नका भाऊसाहेब, कुणीच कुणावर दबाव टाकू शकत नाही। संस्थान मंदिराच्या धार्मिक स्थळाकरता तिथे मोठ्या प्रमाणावर 1 रुपयामध्ये विद्यार्थी शिकतात। महाराष्ट्रात मला दाखवा, 1 रुपया फी, 1 रुपया फीमध्ये 800 विद्यार्थी शिकतात, 1 रुपयामध्ये। काहीतरी दबाव, राजकारण, काही राजकारणाचा स्तर असला पाहिजे। ती कुणाची संस्थान असो, देवी महालक्ष्मीचं असो की कुठल्या धर्माचं असो, मला वाटतं देवस्थानामध्ये असं राजकारण करू नये। आपण काल एन्काउंटरच्या संदर्भामध्ये पोलिसांचं कौतुक केलं, मात्र आज कोर्टानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला, ताशेरे ओढलेले आहेत। नाही, कोर्टाला काय वाटलं असेल तर पोलीस त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतील। पण एक गोष्ट खरी आहे की पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आमच्या सर्व विभागाने आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कोणावर त्या ठिकाणी गोळीबार होत असेल, कोणाचा जीव धोक्यात असेल, पोलीस यंत्रणेचा, पोलीस कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात असेल आणि त्यावर त्यांनी कृती केली, त्यावर विरोधकांनी या पद्धतीने खालच्या प्रकारचं राजकारण करून गुन्हेगारी शक्तीला बळ देण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करतायत। सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता अशा घटनांमध्ये सर्वांनी एक आलं पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे, सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे। या राजकारणात तुम्हाला काय मिळवायचं आहे? गुन्हेगाराला पाठीशी घालायचं आहे का की गुन्हेगाराला पाठबळ द्यायचं आहे? काय मिळवायचं आहे नेमकं तुम्हाला? अशा राजकारणाने महाराष्ट्राची उंची कमी होत आहे, अशा विरोधाच्या राजकारणाने आपला स्तर जातो आहे। मला वाटतं अशा घटनांमध्ये विरोधी पक्षाने एकत्र येऊन, सत्ता पक्ष विरोधी पक्षाने एकत्र येऊन अशा घटनेमध्ये बघितलं पाहिजे। जसं बदलापूर जेव्हा घटना झाली, सर्व पक्ष एक आले, त्या ठिकाणी काही मोर्चात एकटा कोणी वेगळा पक्ष नव्हता, सर्व पक्ष एक होते आणि अशा झालेल्या कारवाईमध्ये सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवला पाहिजे, महाराष्ट्राला श्रेष्ठ केलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे। याला एन्काउंटर म्हणता येणार नाही, 4 पोलीस एका आरोपीला पकडू शकत नाही का असं कोर्टाने सवाल उपस्थित केला। मी काय म्हणतोय, कोर्टाला आपलं काही जे म्हणणं आहे ते पोलिसांनी सादर करेल, सरकार सादर करेल, जे काही करेल। पण उभ्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण आता पेटवत आहेत, यामध्ये सर्वात महत्त्वाचं गुन्हेगाराच्या पाठीशी विरोधी पक्षाला राहायचं आहे का? महाविकास आघाडीच्या पाठीशी राहायचं आहे का? असे गुन्हे महाविकास आघाडीला मान्य आहे का? मला वाटतं थोडा जरा विचार केला पाहिजे। अमित शहांच्या दौऱ्यात येऊन गेले नागपूरमध्ये आणि आम्हाला संपवण्याची भाषा करून गेले असं उद्धव ठाकरे आता म्हटलेले आहे। काय काल नागपूरमध्ये काही बाजार बोलणे येऊन गेलेत आणि आम्हाला संपवण्याची भाषा केली त्यांनी, उद्धव ठाकरे असं म्हटले। उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर झालेले आहे। हिंदुत्वापासून दूर होऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतला आहे। त्यांना कटोरा घेऊन फिरावं लागतं आहे काँग्रेसच्या दारादारामध्ये, मला मुख्यमंत्री करा, पवार साहेबाकडे फिरावं लागतं आहे, मला मुख्यमंत्री करा। ही परिस्थिती मी शिवसेनेची कधी बघितली नाही। मी 34 वर्ष झाले भाजप सेना युतीमध्ये काम करतो, 34 वर्षापासून काम करतो आहे। मी कितीतरी निवडणुका शिवसेनेच्या निवडणूक प्रमुख म्हणून लढवल्या आहे, शिवसेनेसाठी लढवल्या आहे। उद्धव ठाकरेजी जेव्हा
आमच्यासोबत होते तेव्हासुद्धा उद्धव ठाकरेच्या व्यासपीठावर प्रचार केला आहे. पण इतक्या लाचारीमुळं लोक वापस गेले, इतक्या लाचारीमुळं लोक सोडून चालले आहे. मला वाटतं त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माणसाला कोणीच संपवत नाही, आपण स्वतःच संपतात. आपल्या कृतीमध्ये माणसं संपतात. त्यामुळे मला वाटतं थोडा याचा विचार केला पाहिजे. भाजपमध्ये आयारामांना संधी मिळू नये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भूमिका काही तुमच्याच पक्षातल्या नेत्यांनी घेतली असं कळतं. काही नाही व कुणी भूमिका घेतली नाही. मीडियांच्या न्यूज चालतात, कुणीच अशा भूमिका घेतल्या नाही. आणि पार्टीने निर्णय घेतला. आज अमितभाई काल विदर्भात, मराठवाड्यात, आज नाशिकमध्ये, मग कोल्हापूरमध्ये, नंतर मग कोकणात, नंतर मुंबईत पुढच्या दौऱ्यात. पुढच्या 8-10 दिवसात दौरा होईल. भारतीय जनता पार्टीला जे मजबूती देण्याकरता आमचे नेते, एक प्रेरणा देण्याकरता, एक ऊर्जा देण्याकरता 2014मध्ये बघा माननीय अमितभाई आले आणि एक नवी ऊर्जा या महाराष्ट्राला मिळाली. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आज महायुतीला पुन्हा ऊर्जा देण्याकरता माननीय अमितभाई आले आहेत. आमच्या संघटनेला निवडणुकीकरता काय काय केलं पाहिजे, संघटन शक्ती वाढवून बूथवर काम केलं पाहिजे आणि बूथवरच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी नेत्यांनी उभं राहिलं पाहिजे. याकरता हा दौरा आहे. मला वाटतं या दौऱ्यातनं आम्हाला ऊर्जा मिळेल आणि महायुती प्रचंड ताकदीने डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात येईल. केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, हे 2 सरकार मिळून 14 कोटी जनतेकरता, या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करेल असा या ठिकाणी बैठकीचा अजेंडा आहे. केंद्रातलं सरकार मोदीजी 2029 पर्यंत आहे, 2029 पर्यंत. राज्यात जर 2029 पर्यंत सरकार असलं तर दोन्ही सरकारचं पाठबळ महाराष्ट्राला मिळेल. एक चुकीची महाविकास आघाडीची बटन ही केंद्रातल्या सर्व योजना बंद करेल. जसं उद्धव ठाकरेंनी बंद केल्या होत्या, 15 योजना बंद केल्या होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. मला वाटतं याचा हा दौरा आहे. या दौऱ्यातनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी शासन येण्याकरता आणि पुन्हा या निवडणुकीत बळ मिळेल. इथल्या नेतृत्वावरती विश्वास नाही म्हणून जे आहे ते अमित शहा वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत, अशा पद्धतीची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. असं आहे, अमित शहासारखे संघटन कौशल्य असलेले आणि जिंकण्याची उमेद निर्माण करणारे एक आमचं एक मोठं ऊर्जास्त्र आहे. आणि अमितभाईच्या जेव्हा प्रवासामध्ये आमची संघटन शक्ती अजून जोरात कामात लागतं. त्यांची भीती जयंत पाटलाला वाटतं, याची भीती काँग्रेसला वाटतं. जेवढ्या वेळा अमितभाई येतात तेवढ्या दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं की अमितभाई नवीन काय सांगून जातील महाराष्ट्र भाजपला, काय नवा मूलमंत्र देतील. त्यामुळे यांची घाबरगुंडी होते आणि त्यामुळे यांना झोप लागत नाही 2-2, 3-3 दिवस. म्हणून हे असे विधानं, नरेटिव्ह सेट करतात. त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी राजकीय भूकंप होईल असं जयंत पाटलांनी काल जेवढे काही भूकंप व्हायचे तेवढे होऊन गेले. आता एकच भूकंप आहे जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड ताकदीने सत्तेमध्ये येईल. त्या भूकंपाचे हादरे अनेक वर्षापर्यंत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटलाला लागतील. कालच्या बैठकीमध्ये आता कारण उत्तर महाराष्ट्राची बैठक आहे त्याविषयी नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचं संघटन मजबूतच आहे. मागच्या वेळी किती 98,000 मतांनी मागे राहिलो आहे. महायुतीपेक्षा म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा आमचे मतं किती मागे आहे? 98,000 मतं मागे आहे. आम्ही 1 लाखसुद्धा मतं मागे नाही आहेत महाविकास आघाडीपेक्षा महायुती लोकसभेमध्ये. त्यामुळं इथे मोठा पार्टी बेस आहे, महायुतीचा बेस आहे आणि सर्वात मोठं यश हे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. निश्चितपणे या दौऱ्याचा खूप मोठा ऊर्जा या महाराष्ट्राला, या उत्तर महाराष्ट्राला उत्तर मिळेल. महाराष्ट्राची आढावा बैठक होते. खडसे महत्त्वाचे नेते आहेत उत्तर महाराष्ट्रातले. गणपती नंतर त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं जाईल असं फडणवीस बोलले होते. आजच्या बैठकीमध्ये तसं काही नियोजन आहे का? त्यांच्यावर चर्चा काही होणार आहे का? ऑलरेडी देवेंद्रजी माननीय खडसे साहेबांशी बोलले आहे, मी बोललेलो आहे. खडसे साहेब योग्य विचार करतील. त्यांनी ठरवायचं आहे की आता पुढं काय करायचं. आम्ही बोललेलो आहोत, आम्ही सकारात्मक आहोत. राज्यातनं विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काही राज्यातनं विरोध नाही. मी सकारात्मक आहे, देवेंद्रजी सकारात्मक आहे, सारं सकारात्मक आहे आणि बोललो आहे आम्ही. खडसे साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे. कालच्या बैठकीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 150 जागा भाजपने लढवावी अशा पद्धतीची मागणी जे अमित शहाकडे भाजप कोणी केली? भाजपसलेच काही प्रमुख नेत्यांनी केली. कोणी केली? बातम्या आहेत, कोणी बैठकीमध्ये केली? केलेली आहे असं. बैठकीत 4च लोक होतो. कोण करणार आहे? महायुतीचा जागेचा निर्णय महाराष्ट्राच्या नेत्यांनी करायचा आहे. अमितभाईची बैठक त्याच्यासाठी नाही आहे. अमितभाईची बैठक महायुती आणि संघटन कौशल्य करता आहे
अमित भाईच्या समोर हा विषय चर्चेला आला नाही. हा विषय तिघांनी बसून करायचा आहे. किती जागा आमची चर्चा एकदम 80-90% जागावर पूर्ण झाली आहे. देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवार बसून मोठ्या प्रमाणावर निर्णय झाले आहे. तिघही नेते प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि डिक्लेअर करतील, चांगल्या पद्धतीने डिक्लेअर करतील. मला वाटतं आता महाविकास आघाडीपेक्षा आमच्याजवळ पूर्ण क्षमतेने आता आम्ही निवडणूक करता तयार आहोत. उत्तर महाराष्ट्र नाराज आहेत का? गेल्या काही दिवसांपासून जे स्टेटमेंट ते करत आहेत. कुठलं नाराजी आहे? कोणी सांगितलं नाराजी आहे? काल 4 तास आम्ही सोबत बसलो. काय मीडियाला काहीतरी बातम्या लागतात म्हणून मीडिया बातम्या करत असतात. आज ही काही महाराष्ट्राची बैठक होती. काही उमेदवार बदलले जातील का असे हे तर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. हा अधिकार ना मला आहे ना व्यक्तिगत कुणाला आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. मधुकर पिचडांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. भेट घेत असतात. असं आहे की शरद पवारजीला भेटण्यात काही गैरथोडी आहे कोणाचं. त्यामुळं आमचे ते भाजपाचे नेते आहेत. योग्य निर्णय पक्ष त्याच्याबद्दल करेल. आज उत्तर महाराष्ट्राची बैठक आहे आणि पिचड कुटुंबातलं कुणीही बैठकीला नाहीये. असं आहे की काही लोक येतात बैठकीला, समजा काही नाही आले असेल तर उशिरा येतील. पण असं नाही म्हणता येत ना हा नाराज आहे म्हणून बैठकीला नाही आला. शेवटी असं आपण स्वतःहून मत करण्यापेक्षा त्या व्यक्तीची वाट बघितली पाहिजे. कुणा व्यक्तीबद्दल संभ्रम निर्माण करणे. आता पिचड साहेबाबद्दल संभ्रम निर्माण करणे, आपणच मीडियाने बातमी आणली. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल की भाजपामध्ये काही माझ्याबद्दल काही. पिचड आमचे नेते आहेत, निश्चितपणे ते आमच्यासोबतच आहे. कोणी गैरसमज करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.